कुमारी हरि जय जय ठोबार कुमारी हरि जय जय ठोबार कुमारी हरि जय ठोबार कुमारी हरि जय जय ठोबार कुमारी ठोबा 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 सगळे सगळे ठोबा वाजला पाहिजे ठोबा नुसता ठोबा वाजला पाहिजे ठोबा 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 पकवाजे नुसता ठोबा 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 वारे वारे वा ठोबा 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 वारे वारे नुसते टाळ वाजवा बरोबर वाजवा जरा सगळे जोरात टाळी वाजवा वाजवा जोरात वाजवा वाजवा वारे वारे वा पकवाज पकवाज क्या बात आहे बसलेले सगळे जोरात टाळी वाजवा माय मावल्या भांडण लागल्यावर कशी टाळी वाजते हा तशी तशी जोरात जोरात वाजली पाहिजे टाळी सगळे सगळे तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे सगळे जोरात टाळी वाजवा वाजवा कळू द्या आलेला पाऊस बी माघारी गेला पाहिजे वाजवा सगळे जोरात टाळी अजून वारे वारे वा टाळ 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 पकवाज टाळी 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 बसलेले टाळ पकवाज टाळी 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 वाजवा ठोबा 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 हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति 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 शिव हरि प्राप्ति शिव हरि प्राप्ति शिव हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति हरि प्राप्ति शिव पाय हरि प्राप्ति साधक साधने
साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने संताचे पाय तरारे संताचे पाय तेरे साधते साधती 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 साधने तुटती भवाची तेरे साधती साधने तेरे साधती साधने तेरे साधती
तुटती बाबाची बंधने तुटती बाबाची बंधने साधती साधन साधती साधन देवे साधती साधने विठ्ठल सगळे तुम्ही 70-50 वर्ष तुम्ही संसार करत असाल, तुमचं वय तिथपर्यंत निघून गेलं असेल. प्रामाणिकपणे टोपीतल्या माणसाने उत्तर द्या. तुम्ही लग्न केलं, लग्न करून तुम्ही संसारही तितका थाटामाटा केला. वाक्य परत एकदा ऐकून जा. एवढा संसार तुम्ही चांगला केला, आजपर्यंत तुम्ही संसार करत आला, पण आजपर्यंत तुम्हाला तुमची बायको कधी उलट बोलली नाहीच बोलली. टोपीतल्या माणसाला सांगतो, टोपीतल्या बोलली असेल एकांतात आतल्या अंगाला, पण माणसात बोलली. पण प्रामाणिकपणे उत्तर द्या. ज्या घरात लेकराला जन्माला घातलं त्या लेकराला तुम्ही घरात एक बाहुली आणून दिली, तिचं नाव आहे बायको. प्रामाणिकपणे उत्तर द्या. आता आपल्याला पोराला सरळ बोलत नको त्या गोष्टी बघण्यापेक्षा आता त्या म्हाताऱ्याला वाटतं मेलेल्या आयुष्यात संसार करणं दादा जरी अवघड असलं तरी एक वाक्य सांगून जातो, लग्न करणं सोपं आहे पण आयुष्यात संसार करणं सगळ्यात फार अवघड आहे. परमार्थ सुद्धा करणं सोपं आहे पण तो परमार्थ पुढेपर्यंत टिकवणं सगळ्यात फार अवघड आहे. माळ घालणं सोपं आहे का अवघड आहे? बोला पटपट. 5 रुपयाला 20 रुपयाला माळ मिळते. माळ घालणं सोपं आहे पण माळ आयुष्यात टिकवणं सगळ्यात फार अवघड आहे. अजून सोपं करून सांगतो, झाड लावणं जरी सोपं असलं तर ते झाड उगवणं आणि शेवटपर्यंत टिकवणं सगळ्यात फार अवघड आहे. आणि आज वाडीकर तुम्हाला एक वाक्य सांगून जातो, ऐकून जा. भगवंत कुठं कुणाच्या रूपानं कुठं साक्षात येईल याची गॅरंटी नाही गड्या, पण आज खऱ्या अर्थानं ऋषी महाराज आज तुमच्या रूपानं काहीतरी तुमच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली असेल, म्हणून कदाचित हा तुम्ही लोकांच्या मनात काहीतरी चांगली गोष्ट निर्माण व्हावी आणि अधिक मासात या पुरुषोत्तम मासात अधिक 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 पुण्य या गावाला घडावं आणि या सगळ्याचं पुण्य तुमच्या वाट्याला यावं. हा सगळ्यात सोहळा तुम्ही काहीतरी लोकांच्या अंतःकरणात चांगलं अंतःकरण भरवलं म्हणून आज या ठिकाणी हा चाललेला सप्ताह आहे. नाहीतर एवढा परमार्थ करणं सोपं नाही. 40-40 50-50 100-100 वर्ष सप्ताह करणारी बरीच गाव आहेत, पण कीर्तनाला गेलं तर 50 बी कळलं तर बघा, नाही तर द्या सोडून. पण ज्या गावाला गंधच नाही गड्या, ज्या गावाला परमार्थाची सुरुवातही नाही, त्या गावात जर तुम्ही सुरुवात चांगली करत असाल तर इतका प्रतिसाद दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला मिळत असाल तर नक्कीच तुम्हाला परमार्थाची बद्दलची आवड आहे. हे मला आज कळल्याशिवाय राहणार नाही गड्या. हीच परमार्थाची आवड आहे. माझा बंद झाला बघा. हा मग आज आनंद वाटला. ही तुमची पोरं सगळी तुम्ही कीर्तनाला घेऊन बसला. माया मावल्या प्रामाणिकपणे सांगा, जणू काय असं वाटतंय 12व्या सणापैकी एक 13वा सण म्हणून तुम्ही साजरा करताय. इतक्या तुम्ही सगळे नटून आलाय, थटून आलाय, बस 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 असं वाटतंय तुमच्या अंगावर मिरच्याच ओळून टाकाव्या. इतके तुम्ही अंतःकरण शुद्ध करून आलाय. बस बस का तर काहीतरी आपल्याला चांगलं ऐकायला मिळणार आहे आणि भगवंताचं नामचिंतन या पुरुषोत्तम मासात आपल्याला घडायला मिळणार नाही. हा अट्टहास तुम्ही सगळ्यांनी धरला आणि गोड असा सोहळा या ठिकाणी साजरा केला. आनंद वाटला. एकाही कीर्तनकाराला पाकिट नाही, एकाही गायक वादकाला पाकिट नाही, कशालाच मानधन महाराज नाही. सिस्टीम असो मंडप असो सगळं तुम्ही अंतःकरणापासून भगवंताच्या श्रद्धेसाठी केलं. एक वाक्य सांगून जातो, ज्यांनी ज्यांनी पैसे घेतले असतील त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही, पण ज्यांना रुपया बी घेतला नाही त्याला भगवंत अधिक अधिक पुण्य दिल्याशिवाय राहणार नाही. इतका सगळ्यात मोठा परमार्थाचा आनंद आहे. लक्षपूर्वक आहे का? हा हे अधिक आहे. एक कोणी घेतल्यात का? नाही नाही, जरी घेतला असला तर आडल्या अंगाने घ्या, बाहेरच्या अंगाने कोणी काही घेऊ नका, पण जाऊ द्या. पण मला सांगायचं तात्पर्य तितकंच आहे गड्या. लक्षपूर्वक ऐकून जा. तेवढं कट करा बरं, नाही तर तुम्ही तेवढंच टाकाल तिकडनं मला फोन येईल. लक्षपूर्वक ऐकून जा, पण ऐकून जा. लक्षपूर्वक ऐका. इतकं पुण्य कमवण्याचं एकमेव साधन राहिलं त्याचं नाव आहे परमार्थ. अशा गोड सप्त्यात तुम्ही आयोजन नियोजन केलं. सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतोय. जास्त वेळ मी परिचयात न देता तुम्ही सगळे मंडळाला सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. फक्त माझ्या कीर्तनाचे 2 नियम आहेत तेवढे सांगून जातो. माझ्या कीर्तनाचा पहिला नियम आहे, माझ्या कीर्तनात तुम्ही स्वतः टाळी वाजवायची नाही. तुम्ही जागे आहे का बसलेले? माझ्या कीर्तनाचा पहिला नियम आहे, माझ्या कीर्तनात तुम्ही स्वतः टाळी वाजवायची. तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत कीर्तन पुढे जात नाही, आणि जोपर्यंत कीर्तन पुढे जात नाही तोपर्यंत तुम्हाला तुकडा काय मिळत, आणि जोपर्यंत तुकडा मिळत नाही तोवर घराची वाट काय दिसत. आणि जरी गेलाच एखादा उठून तरी उभा राहिलेले दिसतात ना. ही तुमच्या दारात येऊन बॉम्बलाय लावणार पण तुम्हाला झोपू देणार. त्यामुळे पटापटा बोला, अजिबात झोपू नका. लक्षपूर्वक मायड आहे का? ऐका. माझ्या कीर्तनाचा पहिला नियम आहे, माझ्या कीर्तनात तुम्ही सुद्धा टाळी वाजवायची. जरा जोरात बोला.
हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नाम घ्यायला विसरायचं. हा, कारण या जगात किती जरी करोड रुपयाचा बंगला कमवला, किती जरी इस्टेट कमवली आणि काही जरी केलं, तर मेल्यानंतर आयुष्यात दुसरं तिसरं काहीच येणार नाही. केलेलं फक्त भगवंताचं नामच आयुष्यात तुमच्या सोबत येणार आहे. बाकी तुम्ही कितीही कमवा, काहीही करा, पण मेल्यानंतर मात्र तुमच्या सोबत एकच गोष्ट येणार आहे. हे जित्यापणी माणसाला कळलं नाही, म्हणून माणसं मेली आणि मेल्यावर माणसाने चौघांनी खांद्यावर घेतलं आणि सगळी माणसं म्हणली राम नाम कवा मेल्यावर. करा हरि भक्ती परलोक येईल कामा. करा हरि भक्ती परलोक येईल कामा. हरी भक्ती परलोक येईल कामा. आवाज करा हरि भक्ती परलोक येईल कामा. करा हरि भक्ती परलोक येईल कामा. हरी भक्ती परलोक येईल कामा. कर हरी भक्ती परलोक येईल कामा. सोडविल यमा पासुनिया. जैन जन्म पातनिया. सोडविल यमा पासुनिया. जैन जन्म पातनिया. करा हरि भक्ती परलोक येईल कामा. करा हरि भक्ती परलोक येईल कामा. कर हरी भक्ती परलोक येईल कामा. कर हरी भक्ती परलोक येईल कामा. करा हरि भक्ती परलोक येईल कामा. सोडविल यमा पासोनिया. सोडविल यमा सोडविल यमा पासोनिया. वा वा, वाजवा जरा टाळी. चांगलं कानाला वाटलं तर वाजवीत जावा. आम्हाला बी सांगाय हुरूप येतं, आम्हाला बी म्हणाय हुरूप येतं. शेवटी कलाकाराची किंमत ही कुणी करायची असती? श्रोत्यानं करायची असती. आणि ज्या दिवशी श्रोता करतो त्या दिवशी कलेला सुद्धा वाव आल्याशिवाय राहत नाही. इतकी कला पवित्र आहे. पण माणसा कला सोडून मापच काढायला शिकली. किती जरी चांगलं म्हटलं तरी म्हणा वायस सगळं चांगलं म्हटलं, पण उगं वायसवर लगा ती ताणून ताणून म्हणते, टाचा उचलून म्हणते, त्याचं काय पडलंच नाही त्याला, पण ती उगं मागं राहिले तेवढ्याच माप काढायचं. जी चांगलं आहे ती माणसाला कधी पटलं नाही, पण वाईट असो लक्षपूर्वक ऐकून जा. हा ऐका, लक्षपूर्वक ऐकून जा. म्हणजे अनुभवाचं बोलायचं म्हणून मी सांगितलंय. आता माझ्या तब्येतीवर बी जाऊ नका आणि माझ्या वयावर बी जाऊ नका. माझं वय तसं 25, पण मी आज 14 वर्ष नुसता टाळ वाजवलाय माग. म्हणजे ह्याकरता आता बरीच माणसं साक्षीदार आहे. आता ही मला ओळखायची नाही ती सांगवीकर मंडळी, ही मला ओळखायची नाही ती, पण मी दुसऱ्याच्या गाड्या चालवून मी शिकलोय कीर्तन. बरं अभ्यास बी केलाय, असं बी नाही की नुसत्या गाड्या चालवल्या तर असं बी त्यात नाही. म्हणजे मी अनुभव घेऊन शिकलोय. मागं उभं राहायचून एकच करायचो, कोणाच्या मनात काय चाललंय आणि मगच कीर्तन करायला उभं राहिलो. लक्षपूर्वक ऐकून जा. त्यामुळं माझं लक्ष असते सगळ्यांकडे. ऐका, द्या लक्ष माझ्याकडं. या जगात पवित्र फक्त भगवंताचं नाम आहे. तेवढंच फक्त मरेपर्यंत आपल्या सोबत येणार आहे. बाकी या जगात दुसरं तिसरं काहीच येणार नाही. इतकं पवित्र आणि गोड जर काय असेल तर ती फक्त आणि फक्त देवाचं नाव आहे. मी सांगत नाही. ज्ञानोबराय हरिपाठात सांगतात जगाच्या बापाचं नाव किती मोठं आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ. इतकं पवित्र असं भगवंताचं नाम आहे. म्हणून मेल्यानंतर सुद्धा येणारं तेच आहे. बाकी काही करा, दुसरं तिसरं आपल्यासोबत काहीच येणार नाही. आणि तेच नाम तुम्हाला जर घ्यायचं असेल तर पवित्र जागा एकच शिल्लक राहिली, त्याचं नाव आहे कीर्तन. अशा पवित्र कीर्तनात आला तर सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना ज्यांचा सेवेकरता अभंग निवडला तो अभंग कोण्या संतांचा आहे, त्या संत महात्म्यांचा तुम्हा आम्हाला परिचय करून देण्याची गरज नाही. वेळ कमी, थोडंसं फास्ट सांगतोय, लक्षपूर्वक ऐकून जा. ज्या संत महात्म्यांचा सेवेकरता अभंग निवडला, अधिकार किती मोठा आहे मायबाप ऐकून जा. तुमच्या माझ्याकडे प्रत्येकाकडे श्रीमंत आहे, तुमच्या माझ्याकडे प्रत्येकाकडे धनधान्य आहे, पण असताना सुद्धा नक्की कुठं वापरावं याची अक्कल मात्र आपल्याला
पटपट. देताना भगवंतानं समान दिले, देताना सर्व गोष्टी दिलेत, पण दिल्यानंतर ते संतांना कुठं वापरावं हे कळालं. त्यांच्या वाट्याला सुख आलं आणि आपल्या वाट्याला दुःख आलं, कारण आपल्याला कुठं वापरावं याची अक्कल नाही. तेच पैठणचे सुप्रसिद्ध नाथ महाराज यांचा 4 चरणाचा जन्माला आल्यानंतर संताचंही महात्म्य सांगितलं आणि हरीच्या प्राप्तीचा उपाय जर काय असेल तर या अभंगाच्या माध्यमातून यथार्थ वर्णन करतात. विठाला विठाला सगळ्यांच्या परिचित आहे. अभंग सोपा आहे. किती सोपा आहे? लक्षपूर्वक आहे. कोणजा कुणाची प्राप्ती करायची आहे? बोला पटपट. हरीची. कुणाची करायची आहे? देवाची प्राप्ती करायची आहे. महाराज मग तुम्ही नामाचं का आम्हाला सांगताय? काल आम्ही नामाचं ऐकलं, पण इथं नामाचाही उच्चार दिला आणि नामाच्या आचरणाचा आणि हरीच्या प्राप्तीचा उपाय जर काय दिला असेल तर तो संतांचा पायच धरावा लागल, त्याशिवाय हरीची प्राप्ती होणार. महाराज मग आम्हाला हरीची प्राप्ती करण्याकरता उपाय का तुम्ही देताय? तुम्ही जशी केली तशी आम्हाला करता येणार नाही का? महाराज म्हणले आम्ही 4 मार्गाने केली. बोला पटपट. किती मार्गानं? 4 मार्ग सांगतो. हे 4 मार्ग कीर्तनात ऐकायचे आणि उठून घरी जायचं. बस तुम्हाला नक्की हरीची प्राप्ती कळल्याशिवाय राहणार नाही. कोणते 4 मार्ग? पहिला मार्ग आहे संतांनी हरीची प्राप्ती 4 मार्गाने केली. पहिला मार्ग आहे कोणता मार्ग? योगाच्या मार्गाने संतांनी हरीची प्राप्ती केली. दुसरी कर्माच्या मार्गाने संतांनी हरीची प्राप्ती केली. तिसरी भक्तीच्या मार्गाने आणि चौथी नामाच्या मार्गाने हरीची प्राप्ती केली. या 4 मार्गाने संतांनी हरीची प्राप्ती केली म्हणून त्यांना हरीची प्राप्ती झाली. मग हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगितला का? कलियुगातील लोकांना या 4 मार्गाने हरीची प्राप्ती करता येणार नाही हे मी तुम्हाला पटवून देणार आणि मग तुम्हाला हरीच्या प्राप्तीचा उपाय देणार. काय? धरावे संतांचे ते पाय. आणि एकदा जर तुम्ही संतांचे पाय धरले होईल तरी काय? संत तुम्हाला मार्ग दाखवतील. मार्ग दावणी गेले आधी दया निधी संत ते. काय संतांनी मार्ग दाखवला? लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष आणि सेव ब्रह्मरस तेने साधती साधने. काय? तुटती भवाची बंधने. पण कशानं? जिथं भगवंताचं नाम त्या साधनेनं तुमची भवन तुटल्याशिवाय राहणार नाही. महाराज मग या करता आम्हाला संतांच्या चरणावरती विश्वास का ठेवावा लागल? महाराज म्हणले कलियुगात लय संत झाले, कलियुगात लय बाबा झाले, पण त्या बाबांनी चमत्कार वेगळाच केला. आता बाबा तसा राहिला नाही आणि संतांचा पायही तसा राहिला नाही. म्हणून हे मस्तक या 3 चरणावरती टेकवा. कुणाच्या? ज्यांनी तुम्हाला जन्माला घातलं आणि तुम्हाला चांगले संस्कार दिले, लहानाचं मोठं करून तुम्हाला वाढवण्याकरता ज्यांनी अहोरात्र कष्ट केलं त्या आई बापाच्या चरणावरती नतमस्तक व्हा. पहिलं मस्तक आणि पहिला जर गुरु आयुष्यातला कोण असेल तर ते तुमचे आई बाप आहेत म्हणून त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. दुसरा पाय या जगात जर पवित्र असेल तर तो संतांचा पाय पवित्र आहे आणि तिसरा पाय या जगात जर पवित्र असेल तर ज्या भगवंतानं तुम्हाला बोलायला लावलं, चालायला लावलं आणि जन्माला घातलं, ज्याची सत्ता या सृष्टीवरती आहे तो जगाचा बाप. अशा या 3 चरणावरती जर तुम्ही नतमस्तक झाला तर नक्की तुम्हाला हरीची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज याला पुरावा द्याल का? महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात पुरावा दिला. काय? संताविना प्राप्ती नाही. मी सांगत नाही. कोण? ऐसे वेद देती. कुणी सांगितलं? मी नाही सांगत, शास्त्रानं सांगितले. महाराज मग नक्की संत आहेत तरी कसे? आम्हाला एकदा सांगाल का? महाराज म्हणले मी सांगतो संत कसे आहेत. एका जनार्दनी संत. कसे? एका जनार्दनी संत. हे संत स्वतःच्या मर्जीने आले आणि स्वतःच्या मर्जीने गेले, त्यांचं नाव आहे संत. पण ते संत तुमचं आणि माझं करतात तरी काय? पूर्ण करीती. सर्व सुखापर्यंत घेऊन जातात, त्यांचं नाव आहे संत. म्हणून तुम्ही एकच करा. काय? तेने साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. अशा काही अर्थाचा 4 चरणाचा सेवे करता अभंग निवडला. विठाला विठाला सर्वांच्या नतमस्तक होतो. एकच सगळ्याला सांगून जातो. या जगात जेवढं चांगलं केलं तेवढं मनानं केलं, जेवढं वाटोळं केलं तेवढं सुद्धा. बोला पटपट. कुणी केलं? तुम्ही आजार आहे का? मेरा 71 वर्षात देऊ का तुम्हाला? लगेच फिजा डाऊनच करताय तुम्ही. आशाच करताय. जरा वेळेस आशा ताज्या ठेवा की. जरा बोला पटपट. या जगात माय मावल्या जेवढं चांगलं केलं तेवढं मनानं केलं, जेवढं वाटोळं केलं तेवढं सुद्धा कोणी केलं? बोला पटपट. कुणी केलं? मन किती वाईट आहे मी सांगत नाही, बहिणाबाईने तर सांगितलं, पण मनाची व्यथा मी ना सांगत. ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी सांगितली, ज्ञानेश्वरी सांगून जातो. ऐका, मन किती वाईट आहे. तुम्ही सगळे शरीराने तर बसलाय पण मनाने एक सुद्धा बसलेला नाही. तुम्ही जागे आहे का? तुम्ही सगळी शरीराने तर बसलाय पण मनाने एक सुद्धा बसलेला. मी तुम्हाला कीर्तन सांगतोय पण माझं सुद्धा मन कीर्तनात नाही. होय म्हणजे तुमचं मन आहे, आमच्या मनानं वाटोळं केलं तर जाऊ दे. हे मन आहे दादा, मन आहे. मनाची व्यथा वाईट आहे. मन दिसताना असं मन आहे. तुम्ही सगळे शरीराने तर बसला असला
तरी बऱ्याच गाड्याने बायकोला मेसेज टाकला असेल नव जेवून झोपशील दरवाजाला कडी लावशील रातभर ना पारा करावं लागेल मंदिरात कडी लावू नको इट लावून ठेव हा माणसाचं मन आहे एखाद्या बायकोन नवऱ्याला मेसेज टाकला असेल तेव्हा जर काम असला तर बघ गपचूप आपलं काम झालं की मंडपात हा तुकडा नव्हू का घरात केलं मन आहे माणसाचं आहे लक्षपूर्वक आहे का माणसाच्या मनाची व्यथा खूप वेगळी आहे माणसाचं मन फार वाईट आहे गड्या मी सांगत नाही याकरता माझ्या ज्ञानोबरांनी सुद्धा एक दृष्टांत देऊन ओवी देऊन सांगितले लक्षपूर्वक आहे का मन किती वाईट आहे मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी ते पाया योगी आदिवासी निरंतर एक खोली आहे काय बंदिस्त खोली आणि त्या खोलीत दिवा पेटवला आणि त्या दिव्यावर काजळी काय बोला पटपट मला सांगा त्या खोलीत प्रकाश पडेल का अय बोला की प्रकाश पडेल मग त्या खोलीत जर तुम्हाला प्रकाश पडायचा असेल तर काय करावं लागेल कशाची माणूस म्हणून तर तुम्हाला काय करावं लागेल कळलं तर बघा नाही तर द्या सोडून विचार घरी घेऊन गेला तर आजचं माझं कीर्तन सफल झालं बाकी या जगात काहीच नाही गड्या माणसं दिसायला लय नेटके आहेत प्रामाणिकपणे उत्तर द्या खोटं अजिबात बोलायचं नाही जगाचा बाप पंढरीचा मालक दिसायला कसा आहे हो काळा आहे बस बस काळा कुळकुळीत आहे पण एक वाक्य हा इतका काळ आहे इतका काळ आहे इतका काळ आहे बस 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 पण एक जेवढी उभा राहिलाय ना प्रामाणिकपणे तुम्ही आनंद घेतला जेवढी पुढे जेवढी बसले का महिला मंडळ त्यांनी ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या ना खरंच त्यांनी या पंढरीच्या मालकाचा आनंद घेतला जे मागचे आहेत ना चालू दे तुझं काय कवर रान मोकळं झाले की आपलं जात असू लक्षपूर्वक ऐकून द्या हा आनंद आहे ज्याला घेताला त्यानं घ्या मेला तरी मिळायचा
मेला तरी मिळायचा हा सुख सोळा, मेला तरी बी मिळायचा नाही, परत राहून जाईल. यंदाचाच वर्ष जगा. तुम्ही जर विचार करत असाल पुढच्या वर्षापर्यंत सप्त्यापर्यंत टिकू, गॅरंटी आहे नाही? आणि नाहीच ना महाराज. मी हा महाराज म्हणून सांगून जातो, लक्षपूर्वक ऐकून जा. या जगात आपला भरोसा नाही, लक्षपूर्वक ऐकून जा. मन वाईट आहे, सांगण्यासारखं बरंच आहे. आता ऋषी महाराज आता झाले कसं माझं माहिती आहे का, 10-12 पोत्याच घातले वळवान, आणि आता मी एकटाच आहे वळा कराय. आता मला बी कळलं नक्की सांगू तरी काय आणि जाकू तरी काय, पण जेवढं पचल, जेवढं रुजल आणि जेवढं पचल तुमच्यापर्यंत पोहोचवतील तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करेन. लक्षपूर्वक पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण अंतःकरणापासून शुद्ध करून बसा. 15 ते 20 मिनिटाचं कीर्तन माझ्याकडे शिल्लक आहे. मी 15 ते 20 मिनिटात कीर्तन संपूर्ण आहे, काळजी करू नका. लांबवाय बी जमते, आकडायला बी जमते, काळजी करू नका. लगेच संपून टाकतो कीर्तन. या मुद्द्यावरती ज्यांचा सेवेकरता अभंग निवडला ते पैठणचे सुप्रसिद्ध नाथ महाराज या अभंगातून एकच वाक्य सांगतात, अरे जन्माला आला तर एकच करा, काय करा तर हरीची प्राप्ती करून घ्या. या 4 साधनेनं संतांनी हरीची प्राप्ती केली. महाराज मग उपाय तुम्ही का दिला? 4 मार्गाने आपल्याला करता येते, नाही करता येत हे मी तुम्हाला पटवून देतो. पहिल्या 4पर्यंत घेऊन जातो. बोला पटपट. पहिल्या मार्गाने संतांनी हरीची प्राप्ती केली. मी मागाशी मार्ग सांगितला होता. कोणता मार्ग? हा तुम्ही ऐकला होता. कोणता मार्ग? योग मार्ग इतका सोपा नाही, योगाचा मार्ग अवघड आहे. मी सांगत नाही. पूर्वी योग कुंड व्हायचे की नाही बाबा? योग कुंड व्हायचे. त्या योगाच्या कुंडात तुपाची धार सोडायची. केवढी? हा हत्तीच्या सोंड एवढी. कशाची धार सोडायची? आता तूप राहिलं. आता बुवा जरी एखादा घरी जेवायला गेला पंक्तीला आणि बुवा म्हटला आजी तूप, आजी म्हणते चोप, तूप मागायचं म्हणजे तूप राहिलं. म्हातारी निश्चय खाल्ली, सोनला ठेवलं दूध. म्हातारी झाली गुडगुडीत आणि सोन झाली इथल्या सोना जरा बऱ्या दिसते, त्या म्हाताऱ्या अजून हाटकोळ्या दिसते. त्या बहुतेक दूध म्हातारी खाते काय कळण झाले. पण लक्षपूर्वक ऐकून जा. काळ संपून गेला पण ऐकून जा. आता तूप राहिलं द्या सोडून. योगाचा मार्ग फार अवघड आहे. किती मी सांगत नाही, ज्ञानोबरांनी हरिपाठात सांगितलं. योग याग विधी ए नेनो हे अनवायाची उपाधी, शेवटपर्यंत नेण्याकरता योग मार्ग अवघड आहे. मी सांगत नाही. योगाची वाटा जेगा निघालेगा सुबटा, तया दुःखाची वाटा भागाला. योग मार्ग सोपा नाही. योगाची 8 अंग आहेत. बोला पटपट. किती अंग आहेत? 8. एक अंग अर्ध पूर्ण करण्याकरता 12 वर्ष लागतात. बोला पटपट. किती वर्ष? 12 गुणिले 8 किती वर्ष झाली? 93, 92, 90, 89. हा म्हणजे तुम्ही जागे. थोडासा माझा स्वभाव विनोद आहे, त्याला मी तर काय करू शकत नाही. ऐका लक्षपूर्वक. किती वर्ष झाली? 96 वर झाली. किती वर्ष झाली? 12-8. कुणाकुणाला गॅरंटी 96 वर जगणार? हाय कोण छातीला ठोकून सांगणारा तेव्हा फाकड्या 96 वर जगणार आहे? हाय का? याचा भरोसा? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी की राह एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको मारेगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको मारेगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना एक दिन सुनेरा. बाबा बोलो मेरे से पहले तुमको काटो जाना पड़ेगा. मौत जब तुझको मारेगी घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. बसले 96 वर्ष जगण्याची गॅरंटी. 96 वर्ष जगण्याची गॅरंटी
याची गॅरंटी महाराज. मग तुम्ही योगाचा मार्ग सांगताय, 96 वर्षाचा विचार बी करायला होता. याचं याचं काय गुही आहे सांगतो ऐका. संतांनी योगाच्या मार्गाने हरीची प्राप्ती केली, कारण संतांना वयोमर्यादा ठरली. आपला भरोसा, कारण याचा भरोसा तुझा ना भरोसा नमाजा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागे कधी लागे कधी लागे कसे गोडी कधी लागे बघून गे सावळी मूर्ती आशा ऐका माय बाप म्हणून सांगून जातो याचा भरोसा मी सांगत नाही. क्षण भंगूर नाही बरोबर किती देह कितीतरी पण महाराज म्हणतात संतांनी हरीची प्राप्ती केली, योगाच्या साह्याने केली. आपल्याला सावध होता येत नाही, म्हणून एकच वाक्य सांगून जातो. जीवनात 2 गोष्टीला भ्या. किती गोष्टीला बोला पटपट. किती गोष्टीला भ्यायचं? 2 गोष्टीला भ्यायचं. 1 काळ आणि 2 वेळ. तुम्हाला जर भ्रम असेल मी काळाला बी भेट नाही आणि वेळेला बी भेट नाही, तर 3 महिन्यापूर्वी मागं जा. काळ किती बलवान आणि वेळ किती बलवान हे तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. इतकी काळही बलवान आणि वेळही बलवान आहे. तुम्ही म्हणाल महाराज वेळेला का व्यायचं? सांगून जातो, ऐकून जा. 2 पुढं आहेत, 3 माग आहेत. रस्त्यानं गाडी गेली, पुढे जाऊन धडकली, पुढची 2 मेली आणि मागची 3 सहज म्हणली. काळ आला होता. कळलं तर बघा, नाही तर द्या सोडून. टोपलीवारीत जायची आपली जिंदगी. ऐका, हा काळ आला पण वेळ आली, पण ज्या दिवशी येईल त्या दिवशी मात्र सोडणार. ती म्हणणार नाही लय मोठे विमानात बसलाय लय मोठे हेलिकॉप्टर बसला. अजिबात. त्यानं सांगितलं की आपला गबाळ गोळा करायचा आणि माघारीच लक्षपूर्वक ऐका. म्हणून वेळेला भ्या आणि दुसरी गोष्ट काळाला भ्या, कारण काळ फार बलवान आहे. आता माझ्याकडे सांगण्यासारखं बरंच आहे काळाबद्दल, पण मी पुढं निघून जातो. लक्षपूर्वक ऐका. काळ फार बलवान आहे दादा. किती बलवान आहे एका मिनिटात सांगून जातो, ऐकून जा. 33 कोटी देवाची मिटिंग बसली. ऐकलं असेल तरी ऐकून जा. 33 कोटी देवाची मिटिंग बसली. देव पण आले, देवाच्या गाड्या बी आल्या. आता देवाच्या गाड्या कुठल्या माहितीये? BMW, फॉर्च्युनर, ऑडी, स्कोडा माहितीये? सगळी देवाची वाहन आली. त्यात एक देवाचं वाहन आलं, त्याचं नाव होतं कबूतर. लक्षपूर्वक ऐका, नक्की तुम्हाला कळेल. कबूतरही आलं. कबुतरानं विचार केला 33 कोटी जर देव एकत्र येत असतील तर एकमेव एवढी संधी की मला 33 कोटी देवाचं दर्शन घ्यायचं. म्हणून देव ज्या कमानीत नांदणार त्या कमानीच्या वर कबूतर जाऊन बसलं. देव याचे कबूतर दर्शन घ्यायचा, देव याचे कबूतर दर्शन घ्यायचा. पण त्या देवाच्या मिटिंगला यम प्यान आलता. कोण? यम. यम 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 बघितलंय ना? यम असा मोठाच्या मोठा, काळा नाही, ती गोरा आहे तो, अशी मोठी शेंग बिंग आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बघितलंय ना तुम्ही सगळ्यांनी? यम 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 बघितलंय की नाही? मग यमच मी सांगतो की तुम्ही बी आपलं माया रका रका बघता. मी काय पाकिस्तान आलतोय का, कुणाचा खून केलाय का, कुणाचा मर्डर केलाय का, कुठनं
का बांधाला बांध आहे का तुमच्या गावचा जाव आहे आल्यापासून राका 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 नुसतं बघताय जरा बोला माया संग यम बघितलाय का बघायचं आहे का ऐका लक्षपूर्वक ऐकून जा यम फार बलवान आहे किती बलवान आहे एक वाक्य सांगून जातो लक्षपूर्वक ऐकून जा यम सुद्धा आला पण यमाला याला जरा उशीर झाला यम चालत या लागला आणि चालता चालता यमाला ठेस लागली नियम खाली पडणार तेवढ्यात एक हात यमाचा खाली टेकला आणि उठताना चुकून यमाची नजर वर गेली कुणाकडं बोला पटपट कुणाकडे गेली जशी कबुतराकडे नजर गेली तसं यम गालातल्या गालात कबुतराड बघून हसलं कसं हसलं हा म्हणजे हसण्याच्या दोन पद्धती आहेत सजागतीनं जर एखादा आपल्याकडे बघून हसलं तर समजून जायचं काय होणार पण गालातल्या गालात बघून हसलं तर समजून जायचं हे ना गोडा बोलून आपला काय ऐका गोड बोलून आपला कार्यक्रम होतं वागानं कवा तर होतं ती जुनी माणसं म्हणतात घोडा असं काय तर म्हणतात बघा जाऊ तिकडे मला तिकडे जायला नाही पण लक्षपूर्वक ऐकून जा ऐका ती म्हणले तर सरळच म्हणले डायरेक्ट पण ऐकून जा सहज माणसं बोलून जातात मला एकच सांगायचंय गालातल्या गालात बघून हसला की गोळ होतो आणि तेवढ्यात मनात पाल चुकली कबुतराच्या आणि कबुतरानं विचार केला अरे ज्यार ती यम माझ्याकडे बघून हसला तर ती 100% मला आज यम घेऊन गेल्याशिवाय नाही एक काम करूया इथनं लांब कुठं तर निघून जाऊया म्हणजे यम आपल्या लवकर जवळ याचा किती बी पळकी दोन तंगड संघच आहे ती एक इथं राहून एक पंढरीत जायचं दोन्ही संघच आहे ती ऐकताय काय त्यानं कबुतराच्या पाठीवर बसलं आणि कबुतराने गरुडाने घेतली गरुडाने झेप घेतली आणि गरुड निघून गेलं एका तासात 1.5 किलोमीटर गेलं घनदाट जंगल बघितलं जंगलात एक नदी बघितली नदीवर एक झाड बघितलं त्या झाडावर नेऊन कबुतराला सोडलं आणि गरुड माघारी निघून आलं जसं गरुड माघारी निघून आलं आणि तेवढ्यात समोरनं यम आलं यम समोरनं आलं आणि सहज गरुडाने विचारलं गरुड दादानंच विचारलं यम दादा याला जरा उशीरच केला यम म्हटला काय सांगायचं रात्री वडाच्या वाडीला गेलतो नाही यात नाही काळजी करू नका चांगलं काम करताय ऐका बरं आला त्याला उशीर आला आणि त्या कबुतराला पण हसला का तेवढं सांगाल परत गालातल्या गालात यम हसला आणि यम सांगू लागला गरुडा तुला म्हणून सांगतो बघ सकाळी उठलो फाईल उघडली फाईल मध्ये पहिलंच नाव होतं कुणाचं बोला पटपट कबुतरा नाव कुणाचं बी असू हसला का तेवढं सांगा तेच सांगतोय मी तुला सकाळी फाईल उघडली फाईल मध्ये नाव होतं कबुतराचं नाव असते आपण हसला का तेवढं सांगा गरुडा तुला तेच सांगतोय ज्या कबुतराचं मरण आज माझ्या हाताने लिहिले ते गोतर मला देवाच्या मिटिंगला गेल्यावरती भेटल याची शाश्वती मला नव्हती म्हणून मी त्याकडे बघून हसलो ऐकताय काय मग गरुड म्हटलं नक्की तुम्हाला कबूतर भेटणार कुठं होतं तेव्हा त्या यमानं सांगितलं इथनं 1,00,000 किलोमीटर घनदाट जंगल आहे जंगलात एक नदी आहे नदीवरती एक झाड आहे झाडाच्या शेजारी एक कोपटा आहे त्या कोपट्यात आज त्या कबुतराचं मरण एका सर्पदंशाने लिहिलेलं गेलं आहे माझा दृष्टांत संपला मला एकच सांगायचं आहे काळ इतका बलवान आहे देवाच्या दारात जरी असला तरी मरणाच्या दारात नेऊन ठेवू शकतो इतका काळ बलवान आहे म्हणून या जगात जर भ्यायचं असेल तर काळाला भ्या मी सांगत नाही याकरता महाराजांचं प्रमाण आहे तुमची माझी वाट बघतोय कोण घडी घडी वाट्याची पागे घडी घडी वाट्याची पागे घडी घडी काळ वाट्याची पागे घडी घडी वाट्याची पागे घडी 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 काळ वाट्याची पागे घडी घडी 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 वाट्याची पागे घडी काळ वाट्याची पागे अजून किती आगे अवकाश अजून किती आगे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश हरी मुखी गाता हरपण जीवता 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 घडी घडी
तव भजे मनती मान दिला न तोर देह सुखा दिया इंद्रिय मावळली बागुल आजार कैसा विपरीत झाला तो देह नव्हे तुझा कैसा विपरीत झाला तो देह नव्हे तुझा धर्मग सर्वता जो बापर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मे उच्चारी धर्माचा कुसदैवाचा आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मे उच्चारी किती जरी काय जरी केलं तरी या जगात आपलं कोण नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. मी सांगत नाही बाईल म्हणे खरे मरता तरी बरे किती जरी प्रमाण देण्यात येईल प्रमाणवारी कीर्तन निघून जाईल. मला काय सांगायचं आहे इतकी प्रमाण आहेत इतकं सांगण्यासारखं आहे पण एकच वाक्य सांगतो काळ बलवान आहे योगाच्या साह्याने हरीची प्राप्ती करता येते संतांनी केली आपल्याला करता येणार नाही. पहिला मुद्दा संपला घ्या दुसरा मुद्दा कर्म. काय मी सांगितलं होतं कशाच्या साह्यानं कर्माच्या मार्गाने हरीची प्राप्ती केली. कर्म मार्ग सूक्ष्म आहे कर्म किती सूक्ष्म आहे एकच वाक्य सांगून जातो. दशरथ राजा किती बोला पटपट दशरथ राजा किती मग मी तेच विचारतोय दशरथ राजा किती इथं नाही ही एकच आहे पण ऐका किती आहे दशरथ राजा. आता बोला आता विनोद लय मोठा होईल त्यामुळे आता विनोदाकडे जात नाही. ऐका बोला पटपट दशरथ राजा किती आहे दशरथ राजा किती एक आहे. बायका किती आहेत तो म्हणला 10 448 शास्त्रांना सांगितले त्यातले 3च तुम्हाला सांगतो. किती सांगितल्या 3च आहेत. किती आहेत दशरथ राजा किती आहे एक. बायका किती आहेत हा गडी मी तुम्हाला सांगतोय दशरथ राजा किती आहे बायका किती आहेत. गडी म्हणणारा आम्हाला सांगू नको इकीनच वनवा केलाय ना आता तिघीच आमचं काय सांगतोय. ऐका लक्षपूर्वक ऐका 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 लक्षपूर्वक सांगून जातो. दशरथ राजा एक आहे 3 बायका आहेत. एका पोरासाठी वशिष्ठजींनी पाठवलं होतं आणि 3 गोष्टी जंगलात आणाय गेला पण सपनात बी त्याने विचार केला नसेल एक पोरग प्राप्त करण्याकरता 14 वर्षाचा वनवास भोगावं लागेल माझ्या वाट्याला कर्म पाठीमागं भोगावं लागेल. ही देवाच्या बापाला चुकलं नाही इतकं कर्म सूक्ष्म आहे. मग संत कर्माला भेले का सांगून जातो. चौघाच्या खांद्यावर माझ्या नाथ महाराजांचं प्रेत चाललं होतं आणि चौघाच्या चौघ म्हणली बघ बघ आयुष्यभर देवाच्या नावानं वराडला आला का देवण्याला हे कर्म माझ्या वाट्याला आयुष्यात भोगावं लागल. कर्माला भेले होते त्या तिरड्यावरती उठले आणि त्यांनी एकच वाक्य सांगितलं अरे मला जर जायचं असेल तर मी कोणाच्या खांद्यावरनं जाणारच नाही. गेलो तर माझ्या मर्जीनं जाणार आणि माझ्या मर्जीने येणार. कर्माला संत भेले पण आपण कर्माला भेलो कारण आजपर्यंत आपण एकाचा बी बाण सरळा ठेवला नाही आणि नाही ठेवला. आज्यानं मोठा बाण ठेवला होता मध्ये आता नुसता दगडच राहिला बाकी काय राहिला. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही रातच जाऊन बांध पोकारला कुणी बघितला नाही वय. त्यानं वर एक माणूस बसवलाय की कोण माहितीये कोण कोण आहे वर गुप्तचित्र कोण आहे गुप्तचित्र. तुम्ही गुपित काय बी करा पण त्याच्या दरबारात मात्र आहे की नाही त्या दरबारात मात्र सत्याचा मार्ग लिहिलाय. म्हणून सांगून जातो कर्म मार्ग फार सूक्ष्म आहे. कर्माच्या साह्याने हरीची प्राप्ती आपल्याला करता येणार नाही. कर्माला आपण भेलो नाही पण संत कर्माला मात्र नक्की भेले. कर्म मार्ग बाजूला ठेवा जरा फास्ट सांगून जातो. तिसरा मार्ग सांगितला भक्तीचा मार्ग. कोणता सांगितला बोला पटपट कुठला सांगितला भक्तीचा मार्ग. भक्ती दिसायला सोपे आहे पण प्रत्येक जणाला भक्ती करूनच देईल देव याची शाश्वती नाही. तुम्ही सगळे इथं बसलाय पण सगळेच हाताना टाळी वाजवतील आणि देवाचं नाव घेतील याची शाश्वती नाही. अरे भक्ती जर करायची असेल तर माझ्या भक्त प्रल्हादासारखी भक्ती करा. कशी अरे स्वतःचा बाप राक्षस आहे पण विचार केला अरे ज्या कुळात देवाचं नाव घेतलं जात नाही त्या कुळात सुद्धा त्याला स्वतःचं नाव घ्यावं लागलं भगवंताचं नाव घ्यावं लागलं. इतकी श्रेष्ठ भक्ती करा. अरे एका खांबात जर तो नरसिंहाला बघत असेल भगवंताला जर बघत असेल तर भक्तीचं स्वरूप सुद्धा तितकंच मोठं आहे. अरे भक्ती जर करायची असेल तर कुणासारखी भक्ती करा. 2-3 नावं पटपट सांगून जातो. अरे भक्ती जर करायचीच असेल तर जिथं संसारात दुःख मिळालं म्हणून तीच पोरगी एका वनात गेली आणि एका ऋषी महात्म्याच्या कोटीची सेवा केली. तिनं रोज उठावं आणि भगवंताचं भजन करावं. श्रीराम जय
राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय भक्तीच नाही केली भगवंताचं नाम चिंतन केलं आणि 1-2 वर्ष नाही केलं कित्येक वर्ष भगवंताचं नाम चिंतन केलं आणि जगाच्या बापाची वाट बघितली आपली भक्ती तशी नाही आपली भक्ती मी सांगू का पंढरीला सगळे गेलाय की नाही प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं अजिबात खोटं बोलणार तुम्हाला माझी शपथ आहे पंढरीला सगळे गेलाय देवाच्या लाईनीत किती तास उभा राहिला कोण 10 तास कोण 12 तास कोण 48 तास प्रामाणिकपणे उत्तर द्या आता सगळे तुम्ही पंढरीला जाणार आहे की नाही सगळे कमीत कमी होय तरी म्हणा अजून 15 दिवस जित्त राहा देव महिला का म्हटला होता येतो म्हणून नाही आला तरी ऐक नाही लक्षपूर्वक आहे का माझ्या ध्यान नाही का पंढरपूरला सगळे गेलाय प्रामाणिकपणे उत्तर द्या देवाच्या दरबारात आणि जाण्याकरता कोण 10 तास कोण 12 तास कोण 48 तास उभा राहिला प्रामाणिकपणे उत्तर द्या 12 तासात 48 तासानंतर तुम्ही देवाच्या जवळ गेला प्रामाणिकपणे उत्तर द्या देवाच्या जवळ तुम्ही किती तास उभा होता अहो 1 सेकंद धर किती धक्का पण प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं खोटं बोलायचं नाही 1 सेकंद आपण देवाच्या समोर उभा आहे देवाच्या जवळ गेलो देवाचं पाय धरलं माझ्या सकट तुम्ही सगळेच्या सगळे देवाचं पाय धरलं आणि आपण एकच वाक्य म्हणलो सुखी ठेव सुखी ठेव सुखी ठेव गावाला बी नवं हा मला गावाला बी नवं भावाला बी नवं कुणालाच नवं सुखी ठेव प्रामाणिकपणे उत्तर द्या 10 तास 12 तास 48 तास तुम्ही देवासाठी उभा होता का स्वतःच्या सुखासाठी उभा होता बोला पटपट शबरीनं आयुष्यात स्वतःच्या सुखासाठी कधी भक्ती केली नाही पण जगाचा बाप आपल्या जवळ यावा म्हणून भक्ती केली जगाच्या बापाला अयोध्या सोडावी लागली आणि एका कुटीची सेवा केली म्हणून जगाचा बाप तिथं शबरीच्या दारात पोहोचला जब मेरे राम जी का शबरी के बेटियों का पावन होगा जब आएगी रघुबीर उन्हें आसन पर बैठाऊंगी मीठे मीठे बोल अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी की बेटियों का पावन होगा म्हणून सांगू अरे भक्ती जर करायची असेल तर माझ्या मारुतीसारखी भक्ती करा जगाच्या बापाला कुणासाठी आला होता अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. निम्म्या घासातला निघून गेला पण एका जगाच्या बापाचं संरक्षण करण्याकरता अंजनी मातेच्या उदरी जन्माला आला आणि जगाच्या बापाची सेवा केली नुसती सेवाच नाही केली तर त्याच जगाच्या बापाला हृदयात ठेवला कुठं श्रीराम जानकी मेरे सीने में श्रीराम जगाचा बाप तिथे ठेवला कशाच्या पोटी ठेवला तर भक्तीच्या आणि श्रद्धेच्या पोटी ठेवला अरे भक्ती जर करायचीच असेल तर इतकी अंतःकरणापासून करा जगाचा बाप सुद्धा त्यांच्या दारात पोहोचला होता कुठं त्यांनी देव बघितला कुठं कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अबकी विटाई माझी अबकी विटाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा अवघा झाला माझा हारी कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी अवघी विटाई माझी अरे भक्ती करायची असेल तर अशी भक्ती करा आपली भक्ती तशी नाही आपण घरातला देव जरी पूजला तर कसा पुजतो माहितीये सगळे ताळ बसा सुंदर ध्यान उभे टेवरी ठेवलास कागच्या करकटेवरी मग ठेव की लवकर तुळशी अर्गळा काशे पितांबर
तुषार गळा काशी पितांबर आवडे निरंतर ह्याची ध्यान तेवढ्यात त्याने बिस्किटचा पुडा उचलला कुत्र ताणून चौका धरला त्यातला ज्योतिबा फिकून मारला तीच माघारी करते मकर कुंडली तळे पदे श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराज तेवढ्यात म्हणलं बाई चहा झाला का दित्यास का चहा टिकवला होता त्यानं कमशीच्या वाचा आणि तीच म्हणते तुका म्हणे माझी कळलं तर बघा नाही तर द्या सोडून माझं प्रेम हित आहे किती जरी घासला काही जरी केला तरी जगाचा बाप भेटणार नाही अरे भक्ती करायची असेल तर संतांसारखी भक्ती करा इतकी भक्ती श्रेष्ठ केली की जगाचा बाप त्यांच्या दारात कुठं माहिती लगबग माझ्या रायाची अहो देवयाची लगबग माझ्या रायाची अहो देवयाची अन गाडी घुंगराची आली हो भरायाची 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 गणपती बाप्पा महाराज म्हणले जगाचा बाप पोचला माझ्याजवळ कुठं वाड वेळ झाला उभा कशाच्या पट्टी अरे फक्त आणि फक्त भक्ती आणि श्रद्धेने निष्ठेने सेवा केली जगाचा बाप पोचला भक्तीनं संतांनी हरीची प्राप्ती केली आपली भक्ती तशी राहिली नाही आपली भक्ती वरवर माया आणि उपाशी हायवे तुमच्याकडे बी खरंच आहे महाराज म्हणले या भक्तीनं आपल्या आयुष्यात काहीच होणार नाही भक्ती मार्ग संपला शेवटचा मार्ग राहिला कुठला नाम मार्ग नाम सोपं आहे देवाचं नाव पवित्र आहे देवाचं नाव गोड आहे पण त्याच देवाचं नाव गळ्यात घ्यायला माणसं भेटतात मी परत एकदा वाक्य वापरतोय सगळ्यांनी कान देऊन लक्ष आहे का देवाचं नाव कसं आहे सोपं आहे देवाचं नाव पवित्र आहे देवाचं नाव गोड आहे पण त्याच देवाचं नाव गळ्यात घ्यायला माणसं भेटतात जन्माला आल्यावर नाव आहे का बोला पटपट जन्माला आल्यावरती नाव आहे का बरं मेल्यावर नाव किती दिवस राहिलंय माहिती आहे का महाराज म्हणले जन्माला येताना नाव नव्हतं मेल्यावरती नाव किती दिवस राहिले याची शाश्वती नाही पण जगाच्या बापाचं नाव जर आपल्या गळ्यात पडलं तर मरेपर्यंत ते नाव आपल्या अंतकरणात राहिल्याशिवाय राहणार नाही इतकं त्याचं नाव पवित्र नाम आहे ते संतांनी घेतलं म्हणून त्यांच्या वाटेची माती जरी उचलली तर तिथून विठ्ठल विठ्ठल नामाचा घोष याचा ही ताकद फक्त संतांनी नामाच्या बळावरती कमवली या नामाच्या साह्यानं आपल्याला हरीची प्राप्ती करता येत नाही म्हणून संतांनी सांगितलं नाथ महाराज सांगतात त्या संतांच्या मार्गाने तुम्ही त्या हरीची प्राप्ती करू शकता का कारण संत आणि देव वेगळे नाहीत मग आहेत तरी कोण देवते संत निमित्त त्या प्रतिमा अरे फक्त प्रतिमा शिल्लक आहेत नाहीतर देव आणि संत हे वेगळे तिसरे कोणीच नसून तुम्ही काय करा तर त्या संतांच्या चरणावरती जर विश्वास ठेवला मग संतांचा पाय नक्की आहे तरी किती पवित्र आम्हाला सांगाल का महाराज म्हणले एका निर्जीव भिंतीला हात लावला चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा अजून संतांचा पाय किती पवित्र आहे एका मेलेल्या माणसाला हात लावला मेल माणूस जिथं उठविलं एक माणूस उठला गड्या अजून संतांचा पाय आणि संतांचा हात किती पवित्र आहे महाराज म्हणले एक रेडा संतांच्या संगतीत आला आणि तो रेडा काही कालांतरानं मेला पण तोच रेडा वेद बोलून आपलं आयुष्य संपून गेला महाराज म्हणले एका रेड्याचा जर संतांच्या हाताने उद्धार झाला तर ह्या रेड्याचा बघा रेड्यासने कळलं तर नाही तर द्या सोडून महाराज म्हणले ह्या रेड्याचा उद्धार होईल पण त्याकरता एकच करावं लागल जगाच्या बापाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर पवित्र पाय धरा पाय पवित्र कोणाचा धरावे जेथे पाय धरावे जय श्री राधे जेथे पाय धरावे हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय हरी
करायची ना करायची का? कोणाच्या साह्यानं? कोणाच्या साह्यानं? संतांचं पाय धरायचं. जर संतांचे पाय धरले तर हरीची प्राप्ती तुम्हाला नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. इतके पवित्र पाय या जगात फक्त शिल्लक राहिले ते फक्त आणि फक्त संतांचे. मग संतांनी काय केलं? बुडते हे जन न देखवे डोळा, या समाजाला बुडण्याकरता ज्या दिवशी मार्गदिशा मिळाली त्या दिवशी संत म्हणतात आम्ही आलो काय केलं? कुठून आलो? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तय. या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला आणि संतांनी साधनं सांगितली. कोणती? तेने साधती साधने. कोणती साधनं? लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने. महाराज म्हणले तुम्ही एक करा. काय करा? मृदुंग विना टाळ एकत्र करा आणि ते ब्रह्मरस सेवन करा. माणसं म्हणली नग लय ऊन लागायला लागलं म्हणून माणसाने उसाचा रस प्यायला सुरुवात केली. उसाचा रस पसना म्हणून माणसाने आंब्याचा रस बी प्यायला सुरुवात केला. माणसं आंब्यावरून परत संत्रीवर गेली. संत्रीचा रस बी पचना म्हणून परत सफरचंदाचा रसावर गेली. सफरचंदाच्या रसावर परत द्राक्षीच्या रसावर बी जायला लागली. तुमच्या ध्यानात आलेला रस माझ्या ध्यानात आलाय म्हणून मला बी तुम्हाला तोच रस सांगायचा आहे. हे रस तेवढा काय पिऊ नका, कारण हे रस प्याल तर जिंदगी नासून जाईल. या रसानं प्रपंच उद्ध्वस्त केलं. या रसाच्या नादाला लागू नका. हे रस कितपर्यंत आहे सांगतो, ऐकून जा. जाम से जाम पीने से क्या फायदा, अरे सुबह पिएंगे तो शाम तक उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम की शराब तू पी के तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. ही हरिनामाची शराब संतांनी आपल्या वाट्याला दिली. म्हणून तुम्ही काय करा तर दिलेल्या साधनांचा वापर करा आणि जगाच्या बापाचं भजन करण्याकरता दिलेला देह वापरा. देवे दिला देह. दुसऱ्याच्या पंक्ती खाया नाही तर मृदुंग विना टाळ एकत्र घ्या आणि राहिलेलं आयुष्य देवासाठी खर्च करा. एवढा सोपा मार्ग संतांनी आपल्याला दाखवला. महाराज मग त्या देवाचं नाव आहे तरी काय? महाराज म्हणले मी सांगतो विठोबा रकुमा. राहायला घर खायला अन्न नसलं तर कसं जगू? एक वाक्य सांगून जातो. ज्याच्याजवळ मायेनं आणि प्रेमानं हात फिरवण्यासारखी दोन माणसं घरात जिवंत आहेत, एक आई आणि दोन बाप. त्यासारखा या जगात दुसरा श्रीमंत माणूस कुणीच नाही. एक वाक्य सांगून जातो. मरायच्या वेळेस माणसाला अन्नाची गरज नसते. जर गरजच असेल तर ती मायेनं आणि प्रेमानं दोन शब्द आपल्याजवळ त्या व्यक्तीनं थांबून बोलावं. एवढीच त्याची जर गरज आपण भागवली तर 4 दिवस तो अजून जगल्याशिवाय राहू शकत नाही. हीच माणसाची शेवटची इच्छा आहे. पण माणसं मेल्यावर काय करतात माहिती आहे? तुमच्याकडे तिसरा आहे. आता मी त्यात सांगतो पण आता आज निघाल म्हणून सांगतो. तिसरा आहे का? तिसरा आहे ना? आहे का? ते आहे ना? तिसऱ्याला काय काय नेता मसन वाटत? बरं किती हजाराचं ती बी सांगा. 5,000चं एकाच टायमिंगला म्हातार मरल की? खाऊन खाऊन मरल ती मेल्यावर. मला एकच वाक्य सांगायचं आहे. मेल्यावर तिसऱ्या दिवशी नेण्यापेक्षा जित्यापणे त्याच्या मुखात घाला. अरे मरेपर्यंत तुम्हाला ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद आहे बापाच्या चरणात आहे. इतकं पवित्र दैवत आहे. मी सांगत नाही, जगाच्या बापानं सांगावं. कोण्या वार करायला भेटलो असतोय? बरीच माणसं म्हणतात आई बाप कीर्तनात सांगताय. अरे जगाच्या बापानं सांगितले मीच या वार करायला भेटलो. कुणामुळं माहितीये? कुणामुळं? पुंडलिकरायने आई बापाची सेवा केली म्हणून महाराष्ट्रात आलो. जगाच्या बापात या प्रत्येक वारकऱ्याला मी भेटलो. अरे पुंडलिकरायने जर आई बापाची सेवाच केली नसती तर जगाचा बाप 28 युग कटेवरती उभा राहिला नसता. कारण तुकोबराने सांगावं, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे, काय पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. इतकं पवित्र दैवत जगाच्या पाठीवरती दोन माणसं पाठवली. त्यांची सेवा करा आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. संतांचा पाय पवित्र आहे मी मगाशी सांगितला आणि देवाचा पाय या जगात पवित्र आहे. मी सांगत नाही, याला शास्त्रानं पुरावा दिला आणि संतांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. हे वेदानं पुराण पठण केल्यानंतर प्रत्येक गोष्टीने सांगितलं. शास्त्र 18 पुराण या प्रत्येक गोष्टीने सांगितलं. म्हणून कदाचित आपल्याला संतांची महात्मी कळालं. मग संत आहेत तरी कसे? एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ. इतके पवित्र संत आहेत. म्हणून महाराज म्हणले तुम्ही काय करा तर त्या संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मर्जीने आले आणि स्वतःच्या मर्जीने गेले ते संत तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाऊ शकतात. इतकी संतांचा पाय पवित्र आहे. म्हणून तुम्ही काय करा तर त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. मग त्या संतांचं नाव देत. तशी बऱ्याच जणांनी अंधारात बोटं मोडून घेतली. कवा ह्याचा वानवा संपायचा, ह्याला का अक्कल आहे का नाही, ह्याला कळतंय ना, ह्याला कवा कीर्तन होते का नाही. बऱ्याच गाड्यांनी म्हटलं माझं ध्यान होतं पण असू दे संपवतो. माझं एक तर ते मला ते अर्ध्या आडात पाणी भरून चालत नाही. मला आड भरल्याशिवाय दम बी निघत नाही. म्हणजे माझी सवयच आहे. कारण मी पैसे घेऊन कवाच कुठं जात नाही. पण सांगितलं तर हा पण असू जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. पण असू गोड तुमचा सप्ताह चालू आहे. मला 2 मिनिटं तुमच्यासोबत बोलायचं आहे. ऐका बसले तुम्ही सगळे ग्रामस्थ इथपर्यंत उपस्थित राहिला. एकच वाक्य सांगून जातो. मी मगाच सांगून गेलो की परमार्थ करणं एवढं सोपं नाही पण लावणं सुद्धा इतकं सोपं नाही. पण मला एकच वाक्य वाटतं गड्या, लावताना बऱ्याच जणांनी पराकष्ट घेतले. इथं गायक असो वादक असो, आज महाराष्ट्रातील दिग्गज वादक आणि गायक आहेत. एक वाक्य सांगून जातो. एखादा सप्ताह करायचं म्हटलं तर एक पकवाजा मिळत नाही. आज 4-4 पकवाज तुमच्या गावात इथं बसून आहेत. वाक्य परत एकदा ऐका.
एक गायक मिळत नाही. आज 5-5, 6-6 गायक आहे की गायकांना आता माईक शिल्लक नाही. एक कीर्तनकार मिळत नाही. 4-4 कीर्तनकार इथं कीर्तनाकरता उभा आहेत. पिटी वाजवणारा एक मिळत नाही. 4-4 पिटी वाजवणारा आज दारात बसल्यात. एक वाक्य सांगून जातो, तुमचं भाग्य आहे, तुम्हाला भगवंतानं काहीतरी चांगलं दिले असेल म्हणून कदाचित तुमच्या वाटेल हे चांगले दिवस आले. एकच वाक्य सांगून जातो, हे रोपटं आता तुम्ही लावले, फक्त माझी प्रामाणिकपणे एकच इच्छा आहे गड्या, कसंही असू द्या, रुपयेनं असू द्या, तणानं असू द्या, धनानं असू द्या, पण हे यंदा रोपटं लावलं, विनामूल्य लावलं. पुढच्या वर्षी भाग्य असेल तर तेही तुमच्या नशिबाला होऊ शकेल. पण आयुष्यात राहिलेला पैसा घरी ठेवून करताय तरी काय, राहिला बुवासनी द्यायचा, पण सप्त्यात आणून तरी द्या. बाकीच्या गोष्टी भागल्याशिवाय राहणार नाही. पण मला एकच वाक्य सांगायचं आहे, यांनी लावताना कष्ट घेतले, फक्त आता तुमच्या ताब्यात दिले. तुम्ही एकच करा, लावल्यालं रोपटं वाढवण्याकरता खत पाणी घाला, फक्त पाडायच्या नादाला लागू. पाडाल तर त्यो पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सावध राहा. सगळ्यांनी प्रत्येकाच्या कष्टानं धनानं हे लावल्यालं रोपटं लावा. इवलेसे रोप लावेले द्वारी आणि त्याचा वेणू गेला गगनावरी. एवढा शेवटपर्यंत तुम्हाला निरोप पोचवतो. अन्नदान असेल, प्रत्येक गोष्ट असेल, यंदापासून नियोजन करा आणि पुढच्या वर्षी सुद्धा जसं आता तुम्ही थाटात सप्ताह केला असाच तुम्ही 16 पाठीमागा साजरा करावा. एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा ज्यांच्या माध्यमातून आलो आणि खऱ्या अर्थानं हे सगळं नियोजन आयोजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे ऋषिकेश दादा असतील. मला तुमच्या जनावरती एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एवढं सोपं नाही गड्या. एवढे कीर्तनकार दादा इथंपर्यंत पोहोचले. आज कीर्तनकाराची यादी बघा. प्रत्येक कीर्तनकार 15 ते 20 हजार रुपये घेतल्याशिवाय बाहेर जात नाही. पण हा फक्त आणि फक्त तुम्ही केलेला एक फोन आणि तुमच्या शब्दावरती इथंपर्यंत आलेला प्रत्येक कीर्तनकार आहे. हे फक्त तुम्ही जपलेल्या कीर्तनकारांचं प्रेम आहे. म्हणून तुमच्या जनावरती पुन्हा एकदा नतमस्तक. विनेकरी महाराज, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवाने मोठे आहात. तुम्ही दादा असतील तुमच्या जनावरती नतमस्तक होतो. बघितले पण माझ्या नाव ध्यानात झाले गोडेवाडीत. हा मला तुमच्या जनावर दर्शन घेतो. त्याचबरोबर उद्या उद्याच आहे ना, उद्या ज्यांचं कीर्तन आहे, ज्यांचं काल होतं ते उद्या घेण्यात आले, ते आमचे जामचे महाराज असतील, हरिभक्त पारायण ओमकार महाराज. मला तुमच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो. त्याचबरोबर या ठिकाणी या भागचं पारंपरिक वैभव हरिभक्त पारायण कोर कीर्तनकार आमचे दशरथ महाराज, मला तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर या सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, जिथं जावं तिथं माणूस उभा दिसला की बस बस माणसाने टाळ्याच वाजवाव्या आणि गाणं ऐकण्याकरता ज्यांचा कंठ इतका मोठा आहे, बस बस. हां, आणि कुठल्याच गोष्टीचा गर्व नाही, साधी राहणी आणि उच्च विचार ज्यांच्या अंतःकरणात आहेत म्हणून कधी बोलत नाही, त्यांनी मला लहानापासून बघितले. ते संतोष महाराज. महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड महाराजांनी या ठिकाणी गायन केलं. एवढी मोठी व्यक्ती इथपर्यंत मिळणं अशक्य आहे, पण महाराज तुमचं एक प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने ते दादांवरती तुम्ही इथपर्यंत पोहोचला. दादा तुमच्या त्यांना दर्शन घेतो. तुम्ही महाराज गोड गायन केलं. माऊली महाराज, महाराज तुमच्या त्यांना दर्शन घेतो. तुम्ही सगळे माझ्या वडिलाच्या अंतकरणाने. आमचे चोपदार महाराज मला म्हणतात, पिंगळा येतोय का? पिंगळा म्हणलं येतोय, पण आता करू काय, माणसं दगडं घेतील, आता पिंगळा म्हणून उपयोगाचा नाही, ऐका. म्हणून आमचे चोपदार गोड चोपदारांच्या चरणा दर्शन घेतो. तुम्ही सगळे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो. ज्यांनी गोड पेटी वाजली बाबा तुम्हीही समोर बसला, तुमच्या चरणा दर्शन घेतो. ज्यांनी गोड पहिल्यांदा मृदंग वाजवला ते हरिभक्त पारायण आमचे ऋषिकेश महाराज. महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर ज्यांनी गोड मृदंग वाजवला ते खऱ्या अर्थानं या भागचं पारमार्थिक वैभव हरिभक्त पारायण आमचे रोहित महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर माझ्या समेत या ठिकाणी 7 दिवस येणार आहेत, उद्यापासून बी येणार आहेत, आमचे नितीन महाराज असतील. महाराज तुमच्या चरण दर्शन घेतो. आज तुम्ही काय म्हणलाय पण डायरेक्ट शेट डाऊन बसला, तुमच्या चरण दर्शन घेतो. परत त्याचबरोबर ज्यांनी गोड शूटिंग केलं एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. ओम साई क्रिएशन आमचे चैतन्य दादा आणि त्यांच्या समेत आमच्या रोहित दादांचं गोड असं नियोजन पाठीमाग आहे. इतका मोठा चॅनल झाला की बस बस 1.5 लाखापर्यंत सबस्क्राईब पोचले. एक वाक्य सांगून जातो, ऐकून जा. चॅनेल चालवणं सुद्धा इतकं सोपं नाही रे गड्या. त्या चॅनेलचा कष्ट घेणं, पराकष्टा जर त्यांची बैली तर रात्रभर त्या कॅम्प्युटरच्या पुढे बसावं लागतं आणि माणसाला 30 ते 20 मिनिटात या ठिकाणी सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. म्हणून त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड असं चॅनेल, गोड असं नियोजन केलं. त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून मला 2 दिवस झालं महाराज फोन केला. या ठिकाणी गोड भारूड सम्राट या भागचं पारमार्थिक वैभव आणि गोड ज्यांचं भारूड आहे आमचे चंद्रकांत महाराज बर्गे महाराज या ठिकाणी विसरले. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. समाधान वाटलं. परवा दिगंजित भारूड बघितलं, कीर्तन माझं झालं, त्यांचं भारूड होतं. कीर्तनही त्यांनी ऐकलं. मला म्हणले महाराज गोड तुम्ही कीर्तन केलं. या ठिकाणी तुम्ही आला. मला एकच वाक्य वाटतं गड्या, कलाकारानं कलाकारावरती प्रेम आयुष्यात करावं लागेल. कला कुठली असू द्या, कला कुठली असू द्या, कलेचं रूप घेण्याकरता आयुष्य झिजवावं लागतं. कारण कला आयुष्यात उतरण्याकरता आपला डाव आणि आपलं आयुष्य, आपला संसार बाजूला सोडावा लागतो आणि मगच ती कला आयुष्यात उतरणे होते. नाहीतर कला
कला आयुष्यात येणं एवढं सोपं नाही, पण तीच कला प्रत्येकाने परिकष्टाने घेत असते. म्हणून महाराज तुम्ही आला, तुमच्या चरणावरती नतमस्तक. तुम्ही सगळे मायबाप आला, सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक. जे कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक तुम्ही सगळे मायबाप सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक. आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल करो वेळे बापुडे अगदी महाराष्ट्राच्या कीर्तनकारांच्या यादीमध्ये टॉप 10 मध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असं असणारं वैभव आमचे परममित्र प्रथमेशजी महाराज गुजर सांगोला अत्यंत चांगल्या पद्धतीनं अगदी कठीण परिस्थितीमध्ये अत्यंत उत्तम असं असणारं कीर्तन महाराजांनी केलं. खरं सांगायचं म्हटलं कीर्तनकार अनेक असतात, परंतु अवटळीत दिवा लावतो तो खरा कीर्तनकार. आणि आजची परिस्थिती एवढी कठीण असताना सुद्धा या कीर्तनामध्ये वातावरण करणं ही असणारी त्यांची परमार्थिक ऊर्जा आहे. तेव्हा महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. अत्यंत माझ्यावरती नितांत प्रेम करत असताना कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता महाराजांनी या ठिकाणी या असणाऱ्या वडाच्या वाडीच्या असणाऱ्या या विना पाकिट विना बंधन या संकल्पेला मान देऊन महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. वडाच्या वाडीच्या ग्रामस्थ यांच्या वतीने मी त्यांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. तेव्हा महाराजांचा सन्मान ग्रामस्थांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. या चला या पटकन, वेळ घालवू नका. या असणाऱ्या